नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शंकर सुतार, निसर्ग माझा. मित्रांनो, आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं तर मी आरेच्या जंगलात असतो श्रमदान करण्यासाठी. तर आजपासून आपण झाडं लावायला सुरुवात करतोय. हे पहिलं झाड आहे ते आपण लावतोय. ते आपण बघू शकता 12 फुटाचं हे झाड आहे. हाईटवरून आपल्याला कळत असेल. आणि ह्याचं जे खोड आहे ते 2 सेंटीमीटरचं आहे. मित्रांनो, झाडं लावायची असतील तर ही अशा पद्धतीचीच झाडं आता लावावी लागणार आहेत, जेणेकरून त्यांना आपल्याला फक्त 3 वर्ष बघायचं आहे आणि त्याच्यानंतर ही झाडं आपोआप वाढतील. हे जे पहिलं झाड आहे ते मी माझ्या फेसबुकचे सर्व मित्रमैत्रिणी आहेत, मला जे अदृश्य शक्ती म्हणून जे मला मदत करत असतात, त्यांच्या नावाने हे झाड लावतो आहे. माझी सुरुवात, पहिल्या झाडाची सुरुवात मी अशी करतो आहे. हे झाड मी तुम्हा सर्वांना समर्पित करतो आहे. तर चला मग जास्त वेळ नाही घेत, आता आपण झाड लावूया. आणि माझं काम आवडलं असेल तर प्लीज मला फॉलो करायला विसरू नका. एक छोटासा प्रयत्न करा. बघा, ही काळाची गरज आहे. आज नाही आपण जागृत झालो तर उद्या आपलं जीवन जे आहे ते खूप विस्कळीत होणार आहे. एक प्रामाणिक या निसर्गाला वाढवण्यासाठी, या जंगलाला वाढवण्यासाठी, या प्राणी पक्ष्यांना जगवण्यासाठी, जर मी नेहमी म्हणत असतो की जल जमीन जंगल वाचेल, प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं सुंदर आयुष्य बघेल. म्हणूनच ही खटपट चालू आहे. काम आवडलं असेल तर नक्कीच फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक माणूस हा व्हिडिओ बघेल आणि प्रत्येक माणूस जिथे जिथे राहतो तिथे तिथे हे काम करायला सुरुवात करेल. बघा मित्रांनो, हाच आहे जून जुलै या 2 महिन्यामध्ये तुम्हाला जेवढी झाडं लावता येतील तेवढी लावा. तर मित्रांनो, आपलं काम जे आहे ते झालेलं आहे. आपण 12 फुटाचं पहिलं झाड लावलं आहे. पहिल्या पावसाळ्यामध्ये पहिलं झाड लावलेलं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा एक झाड आणा. त्याचं जे खोड आहे ते 2 सेंटीमीटरचं असू द्या आणि हाईट जी आहे ते 10 ते 12 फुटाची असू दे. आपण स्वतः ते श्रमदान करून आपण इथे जंगलामध्ये झाड लावू. निदान छोटासा एक प्रयत्न करा. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मला आर्थिक सहाय्य सुद्धा करू शकता. तर आमच्यानं प्रत्येकाने हा प्रयत्न करा. बघा, मी गेली 16 वर्ष या आरेच्या जंगलामध्ये श्रमदान करतोय. कोणताही स्वार्थ नाही आहे किंवा मला काय मिळेल हा हेतू सुद्धा नाही आहे. पुढचं भविष्य बघतोय जे खूप धोक्याचं आहे. यावेळेचा उन्हाळा तुम्ही पाहिलंच असेल किती धोक्याचा होता आणि किती त्रासदायक होता. पाऊस सुद्धा अजून पडत नाही आहे व्यवस्थित. मग विचार करा ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. आज आपल्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, या काहीही गोष्टी, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काहीही कामाच्या नाही आहेत. ह्या फक्त इकडेच तुम्ही सोडून जाणार आहात. पण निसर्ग तुमच्या सोबत होता आणि तुमच्या सोबतही निसर्ग जाणार आहे. कारण तुम्हाला जळण्यासाठी जे लाकूड लागतं त्या लाकडामध्ये तुम्ही विलीन होता, ते लाकूडसुद्धा या निसर्गामधून मिळतं. तर एक छोटासा प्रयत्न करा. बघा, आज जे कळकळीने सांगतोय मी तुम्हाला सगळ्यांना की जंगल संवर्धनाकडे वळा, झाडं लावा, झाडे वाढवा, प्राणी पक्ष्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. बघा, हे सगळं आहे म्हणून आपण जिवंत आहोत. या पैशामुळे आपण जिवंत नाही किंवा प्रॉपर्टीमुळे आपण जिवंत नाही आहोत. हा निसर्ग आहे म्हणून आपण जिवंत आहोत. जर आजूबाजूचं सतत नष्ट होत गेलं तर तुमच्या आमच्या जीवनाला काहीच किंमत नाही आहे. उद्या तुमच्याकडे कितीही करोडोचा पैसा असला तरी त्याला किंमत नसणार. कारण हे जंगलच नसणार, ही झाडच नसणार, हे प्राणी पक्षीच नसणार. कारण तुम्हाला चांगली हवाच नाही मिळणार, सगळी प्रदूषित हवा असणार. त्याच्यामुळे प्रत्येकाने ही काळाची गरज समजून, हे प्रत्येकाची जबाबदारी समजून प्रत्येकाने या गोष्टीकडे वळलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने मी निस्वार्थ काम करतोय त्याच पद्धतीने प्रत्येकाने निस्वार्थ काम करा. बघा, जगाला हेवा वाटेल इतकं सुंदर काम मी करून जाईन.
कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार, निसर्ग माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.